जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात बघा जाहिरात सध्या आलेली आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद धुळे आणि ह्या जिल्हा परिषद धुळेमधील ज्या प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात ह्या ठिकाणी जाहिरात सध्या बघा प्रकाशित करण्यात आली आहे जिल्हा परिषद धुळेमध्ये। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पेसा जी भरती आहे, पेसा शिक्षक भरती असेल तर ती मागील 1 वर्षापासून सध्या प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगाने जे काही तात्पुरती व्यवस्था म्हणून सध्या पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरती सध्या बघा त्या ठिकाणी केली जात आहे। आणि त्याच अनुषंगाने महत्त्वाचा जो काही एक शासन निर्णय निघाला होता, तर तो शासन निर्णय म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये देखील बघा एक शिक्षक कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे, अशा पद्धतीने सध्या जो शासन निर्णय होता तर त्या अनुषंगाने सध्या बघा त्याच्यावर देखील अंमलबजावणी सुरू झाली आहे। तर ह्या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद धुळेमध्ये सध्या इथं 2 प्रकारच्या वॅकन्सी असणार आहेत, एक म्हणजे पेसा क्षेत्रातील जे शिक्षक आहे तर त्या संदर्भात आणि दुसरं म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये अशा दोन ठिकाणी बघा वॅकन्सी असणार आहे। तर त्या अनुषंगाने जे काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे तर ते पत्र सध्या निघालेलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की सध्या 23/9/2024 अन्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरती आणि नियुक्ती आदेश देण्यासंदर्भात इथे स्पष्ट बघा सांगण्यात आलं आहे। आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषद धुळेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर आणि दुसरं म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात बघा इथे जे दिनांक देण्यात आला आहे की 3/10/2024 ते 9/10/2024 या कालावधीमध्ये जे काही कार्यालयीन वेळेमध्ये सध्या बघा आवेदनपत्र म्हणजे जे सध्या अर्ज आहे तर ते अर्ज शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे या कार्यालयात सध्या मागवण्यात येत आहे। आवेदनपत्र बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावाने करावे आणि सदर पदासाठी प्रतिमाह मानधन सध्या 15,000 अक्षरी रुपये असणार आहे। आणि हे महत्त्वाचं बघा ह्या ठिकाणी जो काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रिया इच्छुक उमेदवारांनी 3/10/2024 पासून तर 9 तारखेपर्यंत सध्या बघा करू इच्छिता। आणि ह्या संदर्भात जे काही इयत्ता 1ली ते 5वी साठी शैक्षणिक पात्रता जे धारण करीत असलेले सर्व उमेदवार असेल तर ते सर्व उमेदवार बघा इच्छुक जे उमेदवार असेल तर त्यांनी खालील कागदपत्र सध्या बघा सादर करायचे आहे। तर इथे जे कागदपत्र देण्यात आले आहे तर ते कागदपत्र सध्या तुम्हाला पत्रासोबत 1 ते 7 जे कागदपत्र आहे तर ते आवश्यक असणार आहे। तर कागदपत्र काय लागणार आहे तर बघा इथं शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 उत्तीर्ण आवश्यक असणार आहे, म्हणजे तुम्ही टेट परीक्षा सध्या बघा 2022 संदर्भात दिलेली असायला पाहिजे। त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र असेल, गुणपत्रक असेल 12वीचं, त्यानंतर बघा हे दोघे प्रकारचे प्रमाणपत्र लागणार। DED संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र, TETचं संदर्भात बघा TET पास आहे का, CTET पास आहे त्या संदर्भात प्रमाणपत्र, MSCIT, आधार कार्ड। तर हे जे डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट सध्या घेऊन जायचे आहे। आणि वरील जे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे तर 12/2/2023 पर्यंत सर्व धारण केलेले पाहिजे। सदर दिनांकानंतर बघा केलेली जी काही आहारता असेल तर ती आहारता सध्या स्वीकारली जाणार नाही। तुमचे जे डॉक्युमेंट आहे तर ते 12/2/2023 पर्यंत संपूर्ण तुमच्याजवळ असायला पाहिजे। तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं इथे जे काही वयमर्यादाच्या संदर्भात देखील जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये किमान वय आणि कमाल वय संदर्भात देण्यात आले आहे। आता अर्ज जो आहे तर अर्ज देखील आहे ह्या ठिकाणी बघा अर्ज देखील आहे। तर हा अर्ज आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही ह्या ठिकाणी बघा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथे जाऊन व्हिजिट करा। हा अर्ज सध्या प्रिंट तुम्ही काढा A4 साईजवरती आणि अर्ज आहे तर तो तुम्ही 3 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत प्रत्यक्ष जिल्हा परिषदला जा आणि हा अर्ज तुम्ही करू शकता। तर अर्ज बघा नमुना देण्यात आला आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचं नाव असेल बरोबर, स्वतःचं नाव, आडनाव वगैरे, तुमचा पत्ता असेल, जन्म तारीख असेल, त्यानंतर प्रवर्ग असेल, जात असेल बघा, ईमेल ID वगैरे संपूर्ण तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे। त्यानंतर जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट ह्या ठिकाणी महत्त्वाचे तुम्हाला बघा इथं जे काही टेट मार्कशीट असेल, त्यानंतर जातीचा दाखला, त्यानंतर व्हॅलिडिटी, पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला म्हणजे जो काही पेसा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी, DED TETचे मार्कशीट प्रमाणपत्र, संगणक म्हणजे MSCIT संदर्भात, आधार कार्ड आणि ह्या ठिकाणी बघा जो काही अधिवासाचा
प्रमाणपत्र असेल, डोमोसाईल आणि महत्त्वाचं इथे बघा पेसा क्षेत्रात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याचे स्वघोषणापत्र. तर हे पत्र देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, ते देखील तुम्ही डाउनलोड करा, A4 साईज प्रिंट करा आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता. तर सध्या तरी इथं अर्ज सध्या मागवण्यात आले आहे. मात्र ज्या काही पदं असेल तर ती पदं नेमकी किती काय त्या संदर्भात बघा इथं सध्या कुठे उल्लेख नाही. मात्र ज्या भरती प्रक्रिया आहे तर ती 2 प्रकारची आहे. इथं रिक्त पदे, एक म्हणजे प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील पदं आणि दुसरं म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील रिक्त पदं. म्हणजे सध्या जो GR होता 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेली जी शाळा आहे तर त्या ठिकाणी एक शिक्षक भरला जाईल. मग अशा शाळा किती त्या संदर्भात बघा त्यांच्याकडे माहिती सध्या अवेलेबल होणार. आणि जी काही पेसा क्षेत्रातील पदभरती आहे तर ते पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी आपल्याला माहिती आहे की सध्या कोर्ट केस असल्यामुळे त्या ठिकाणी नियुक्ती थांबलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे संबंधित आदिवासी क्षेत्रातील. म्हणून ह्या ठिकाणी तात्पुरती कंत्राटी स्वरूपात भरती केली जात आहे. तर ह्या ठिकाणी पेसा पदभरती संदर्भात देखील पदं असणार आहे आणि दुसरं म्हणजे 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये देखील पदं असणार आहे. तर संबंधित ठिकाणी तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार जे काही डॉक्युमेंट इथं सांगितल्याप्रमाणे बघा अर्ज तुम्ही करू शकता. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. तसेच इतर जिल्हा परिषदच्या देखील अशाच प्रकारच्या जाहिराती सध्या बघा येणार आहे. जशा आल्या तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोचवत जाऊ. तर त्या संदर्भात आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या आणि महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे तर ह्याला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ज्या लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू. तर हे एक महत्त्वाचं सध्या जिल्हा परिषद धुळे संदर्भात ही महत्त्वाचं पत्र होतं जाहिराती संदर्भात. तर जे इच्छुक असेल तर त्यांनी महत्त्वाचं आता इथे 3/10 ते 9/10 पर्यंत तुम्ही अर्ज हे करू शकतात. तर आता तुमच्याकडे आज आहे 4 तारीख. तर पुढील जे काही दिवस आहे तुमचे जवळपास 5 दिवस तर ते तुम्ही अर्जासाठी तुम्ही इथं देऊ शकतात. अर्ज तुम्ही करून घ्यायचा आहे. ज्या इच्छुक असेल ते जिल्हा परिषद कार्यालय शिक्षण विभागामध्ये तुम्हाला अर्ज तिथे जमा करायचा आहे, बरोबर. तर ही PDF देखील मिळून जाईल. तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटू आपण न्यू टॉपिकमध्ये.